नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. साधी सोपी गोष्ट. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सोनं चांदी खरेदी करण्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो, तो आपण बघितला 80-50चा. तर या ह्याच्यात आपण बघूया की आता सध्या सोन्याची किंमत जी आहे, जी 1,50,000च्या आसपास आहे, तर ती गेल्या 6 महिन्यात ही अतिशय फास्ट अशी वाढली आहे. त्यामुळे आपल्या मनात एक विचार येऊ शकतो की सध्या आपण आपल्याकडे जर एखादं जास्त गोल्ड असेल, तर ते जर आपण गहाण ठेवून त्याच्यावर जर लोन घेतलं, तर आपल्या सोन्याची व्हॅल्यू आत्ता जास्त आहे, तर आपल्याला जास्त पैसे मिळतील आणि त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. असा एक आपल्या डोक्यात विचार येऊ शकतो. तर असा जर तुमचा काही गोल्ड लोन वगैरे घेण्याचा विचार असेल, तर या खालील 2 गोष्टी जर घडल्या तर काय होईल याचं आपण डिस्कशन करू. केस अशी आहे की तुम्ही सोनं देऊन त्याच्यावर लोन घेतलं आणि त्यानंतर तुमचं जो सोनं होतं, ऑर एल्स व्हॉट एव्हर द सोनं आहे, त्याचा भाव हा वाढला. ओके, भाव वाढला. ओके, आणि दुसरा चान्स आहे की त्या सोन्याचा भाव आता कमी झाला. ओके, या 2 गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल की जर तुम्ही गोल्ड लोन घेतलं आणि त्यानंतर जर ह्या अशा 2 गोष्टी झाल्या, तर तुम्ही काय कराल? आता आपण याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल घेऊया. आता समजा माझा आजचा सोन्याचा भाव आहे, आपण इझी करूया कॅल्क्युलेशनसाठी. माझा आत्ताचा सोन्याचा भाव आहे 1,00,000 रुपये. ओके, बरोबर. आता ॲज पर जो स्टँडर्ड जो नियम आहे, जो सगळ्या बँक्स, ओके, अँड NBFC जे यूज करतात, ते 75% LTV, आणि माझ्या मते उद्यापासून 1 एप्रिलपासून हा 85 देखील होणार आहे. 85% तुमचं जेवढं पण असेट असेल त्याच्या 75 ते 85% ते तुम्हाला लोन देऊ शकतात. तर आज जर तुमच्या सोन्याची किंमत 1,00,000 रुपये आहे, तर मॅक्सिमम तुम्हाला, आपण 75च्या कॅल्क्युलेशन करूया, तर तुम्हाला मॅक्सिमम 75,000 रुपये लोन मिळू शकतो. ओके, आता असं समजा की तुम्ही हे एवढे पैसे घेतले ज्याच्यावर तुम्ही नंतर इंटरेस्ट देणार आहेत. आता आपण काय करतोय, आपण विचार करतोय की सोन्याचा भाव हा वाढलाय. ओके, तर जेव्हा सोन्याचा भाव वाढलाय, तर या ह्याच्यात ही तुमच्यासाठी बेस्ट केस आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला ना बँकेला तुम्हाला काय द्यायचंय, ना बँक तुम्हाला काय देणार. ओके, देऊ ना करू उद्या असं झालं तुमच्याकडून की हे जे 75,000 तुम्ही घेतलेत लोन, ते तुम्ही जर जेवढ्या ठरवलेल्या ठराविक मुदतीनुसार जर तुम्ही दिले नाही, तर या ह्याच्यात तुम्हाला जास्त काही टेन्शनची गरज नाहीये. कारण तुमचं जे काही लोन असेल, जे काही सोनं तुम्ही बँकेकडे ठेवलेलं असेल, ते बँक निलाम करून जी 1,00,000 वरनं जी त्याची जी किंमत झालेली असेल, समजा आपण असं समजू 1,25,000 झाली. ओके, त्या ह्याला विकून जेवढी तुमची राहिलेली रक्कम आहे, म्हणजे जी नंतर जास्त बँकेकडे जाते, ती बँक सगळी तुम्हाला रिटर्न करते. ओके, सो ही बेस्ट केस आहे. जर असं झालं की सोन्याचा भाव नंतर वाढला, तर तुम्हाला काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. पण आता आपण विचार करू दुसऱ्या गोष्टीचा. ओके, समजा आज आता तुम्ही लोन घेतलं 1,00,000वर आणि उद्या त्याची किंमत झाली, उद्या म्हणजे एक्झॅक्टली उद्या पण असं बोलता नाहीत. बँक काही लगेच असं चेंज करत नाही की आज एक किंमत आहे उद्या किंमत आहे, तर त्याच्यात काही असे अचानक बदल होत नाहीत. पण एक 2-3 महिन्याचा ट्रेंड हा नक्की बघितला जातो की सोनं सध्या काय होतंय. आता समजा तुम्ही 1,00,000ला घेतलं, ओके, आणि आता तुमच्या सोन्याची किंमत जी तुम्ही ठेवलेलं ओव्हरऑल आता सोन्याची किंमत आहे एका तोळ्याची आपण बोलूया, समजा आता झाली 50,000. बरोबर. मग ह्या गोष्टीमध्ये असं होत नाही की आधी मी 1,00,000ला दिलेलं, मी 75,000 घेतले, मग आता माझा काही संबंध नाही. जोपर्यंत तुमचं लोन चालू असेल, तर आता ह्या गोष्टीमध्ये बँकेला तर लॉस आहे, आणि बँक काही असं, बँक और NBFC ते काही स्वतः लॉस बेअर करत नाहीत. तर ह्या गोष्टीत काय होतं, हा जो गॅप आहे, जिकडे 50,000चा झालाय आणि तुम्ही 75,000 घेतलाय, तर जर 50,000 धरलं, ओके, तर याचे जे 75% आहे
ते अप्रॉक्स तुम्हाला तुम्ही लॅब 37,500 तुम्हाला मॅक्सिमम मिळू शकतात, बरोबर. जर त्याची किंमत 50,000 आहे तर, पण तुम्ही घेतलंय 75,000. तर ह्याच्यात बँक काय सांगतं, एक तर तुम्हाला सांगतात की जी हा जो गॅप आहे 75,000 वजा 37,000, बरोबर, त्याचे जे पैसे आहेत ते तुम्ही द्या, ही एक गोष्ट आहे. किंवा दुसरं ते बोलतात की आता सोन्याची किंमत जास्त झाली आहे, तुम्ही 1,00,000ला घेतलेलं, तर ते सांगतात आता तुम्ही जेवढं आधी सोनं दिलेलं तेवढंच सोनं आम्हाला परत द्या, म्हणजे ऍडिशनल द्या. तेव्हा कुठे तुमच्या सोन्याची व्हॅल्यू ही जेव्हा तुम्ही आधी दिलेली त्याच्या 1,00,000 होईल. ह्या गोष्टीला बोलतात मार्जिन कॉल पण बोलतात ह्या गोष्टीला. सो याच्यात नॉर्मली काय होतं, बँक काय लगेच आपल्या घरी काय मागायला येत नाही. ओके, ते आधी तुम्हाला एक 7 दिवस ते 30 दिवसाची मुदत देतात. ओके, जर ते पण झालं नाही तर तुम्हाला एक नंतर ते एक फायनल ॲज अ वॉर्निंग लेटर म्हणून पण देतात, एक 7 दिवस ते 15 दिवसांचं. ओके, आणि त्यानंतर जरी तुम्ही पैसे किंवा सोनं यापैकी हे जर दिलं नाहीत तर मग बँक ते त्याचा लिलाव करून जी रक्कम राहिली एक्स्ट्रा काय राहिली आहे वगैरे तर ती तुम्हाला रिटर्न करते. पण या गोष्टीत तुमचं सोनं तुमच्यापासून घेतलं जातं. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा, कारण सध्या जे सोन्याचं चालू आहे भाव खूप फ्लक्च्युएट होतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काही इमिजिएट फ्लक्च्युएशनवर नाही आहे की आज 1,00,000 आहे उद्या लगेच 80,000 झाला, तर ते तसं नाही आहे. ह्याच्यासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. तर हा व्हिडिओ बघा, नक्की बघा, मला सांगा कसा वाटला ते. नक्की प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि अजून तुम्हाला कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील साध्या सोप्या करून त्या मला नक्की सांगा. थँक्यू.